नाही कसा पडलो मला काय माहीतच नाही. पकावेकर पडलो मी भावा. हमने ये तुरंत 1 मिनट के अंदर ही किया मैंने ये. एक हिसाब से चोरी हुई. 1 मिनट के अंदर हमने नारियल गिरा लिया और निकल लिए वहाँ से. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझा आजचा नवीन ब्लॉगमध्ये. आजचा आहे तिसरा दिवस आमचा गोव्यामध्ये. आम्ही गोव्यामध्ये आता आम्ही सकाळी म्हणजे दुपारी फिरायला चाललो आहोत. मी दर्शन, मागं बसले गोलू यांनी थोडासा माझा वांदे केलं. मागं बसले गोलू, हाय गायज प्रणय शेठ आणि संकेतला टाकले मागं. आम्ही डायरेक्ट कोपऱ्यान. तुला बरं अख्खा शेट जे आऊचा माणूस नाही, तो पक्का मोठा माणूस आहे म्हणून त्याला अख्खा शेट दिले. फोटोग्राफर तो आमच्याकडे. बाकी गोलूचा पण आमचा मोठा माणूस आहे बघा, त्याला पण अख्खा शेट लागतं. बाकी ठिकाणं काही नाही, ऍडजस्ट करण्याचा अख्खा शेट दिले आणि ऍडजस्ट केले बोलतं. आम्ही केले पंजाने. मी चेकिंग चालू आहे तशी. दरार पक्के जणांनी पकडले. आल्यावर एकदम नीट ड्रायव्हिंग लायसन बिसन आला, हेल्मेट घाला. आता थांबणार बंद कर ना. हां म्हणा तर त्याचा आवाज येईल ना. आता ही पोरं आल्या आणि आता गोव्यान पहिल्यांदा फिरले ना अख्खं. थोडासा फिरून आणता. मी पण तहा जास्त फिरलो नाही, मला पण फिरायचं. खाली लोकेशन आपण इंस्टाग्रामवर बघलेले आणि त्याच्यावर त्या लोकेशनवर जायचा. इथे बघू शकता आम्ही इथं बीचवर पोहोचलेलो आहोत. आपलं हे पंकज दादा आणि सरताना नारळ तोडलं. यांना बघा. पंकज भाई ये नारियल किधर से लाए? नारियल भाई किधर से लाए? अन्ना वो का है ना, हम वो पेड़ पे चढ़े, पेड़ से नारियल गिरा के लेके आया. और वही नहीं था, और पेड़ ऐसा हाथ पे ही था, तो पेड़ से नारियल गिरा के लेके आया. आपने कितनी देर में किया? हमने ये तुरंत 1 मिनट के अंदर ही किया मैंने ये. एक हिसाब से चोरी हुई. 1 मिनट के अंदर हमने नारियल गिरा लिया और निकल लिए वहाँ से. और इधर आके आपका मन कैसा लग रहा है? अभी हमको चक्कू मिलेगा ना, चक्कू से नारियल काटेगा और नारियल पिएगा, दिखाएगा आपको. तो वेट करते. बोला था ये नारियल हमको चम्मच मिल रहा नहीं, चम्मच से काट के दिखाएगा तुमको. तर तुम्ही बघू शकता. तो मला चम्मचनी काढून दाखवणार आहे, ते तुम्हाला दिसेल थोड्या वेळात. ताजा नारियल गिरा है, ताजा नारियल. ताजे बोलतो ताजे त्यांनी स्वतःहून त्याच्या हातातून पाडलेले आहेत. ते तुम्हाला लवकरच दिसतील. नारियल मैंने फोड़ दिया, ये नारियल फोड़ दिया. अभी ये पियेंगे इसे. वेरी स्वीट नारियल, एक नंबर लगता है. तर तुम्ही बघू शकता त्यांनी फोडलेला आहे नारळ. मना जमतो पण तो स्ट्रगल करतात. नारळांना टाकू बाजू. मला यायचा होता दुसऱ्या जागेवर, नारळ आहे दुसऱ्या जागेवर. मॉलिनेसच्या इथे जायचं होता. आम्ही आरंबोल बीचला आलो आहे. मॉलिनेस आता 5 किलोमीटर लांब आहे. खाली पका चालायला लागला आम्हाला. कमसे कम ते नारळाची झाडं दिसतात. तो समोरचा माझा बोट आहे ना, त्याच्यात थोडंसं अजून पुढे जायचं. आता तो पका चालायला लागतं. वापस आता घाम फुटल एवढा चालून. आता आम्ही स्वीट लेकच्या इथं पोचलेलो आहे. इथून थोडं आम्हाला खालते चालत जायला लागेल. इथं नुसत्या गल्या आणि त्या गल्यांच्या गाडी टाकायला बांधत होतं. मोठी गाडी आहे ना आमची, अशी मोठी गाडी आहे. स्वीट लेकला आता ना जाम चालायला लागतं. अशा गल्यांच्या या अशा गल्यांच्या चालत जायला लागेल. प्रत्येक गलीन तशी शॉपिंगचा ऑप्शन आहे दोन्ही साईडला ना. बऱ्याच लांब गल्या कमसे कम 10 मिनटं दिलं चालतं. अजून 5-1 मिनटं चालायला लागेल. म्हणजे जिथं पार्किंगला होतं तिथून 15 मिनटं चालायला लागतं. आता तिथं गेल्या बघू समजेल स्वीट लेक वर्थ आहे का नाही. नाही तर आवरा चालल्या हे माझं मागच्या यायला ना हे जीव देतील. एक तर गरम आवरा होतं आणि यांना दुसरा मिनिट चालत आणले. सो फिंगर क्रॉस. तिथं गेल्यात बघू आता कसा कळत्या. इथल्या जायला रस्ता पण डेंजर आहे. ते टाईप रस्ता आहे हो. कसा जायला लागतं. इथे एक पाय टाकून. आता पेटले गली अशी वाटतं जसे वरचा पट्टा नीट सांभाळून चालायला लागेल. 11 चालला
तर खाली फुकाटे दगडान पाय बी फसल ना तुटल. आस्ते 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 चालत चालत जायचं. आता इथलं कोणतरी क्रॉसिंग केले म्हणजे पाणी जायला जागा म्हणजे हळूहळू वाढत चालली जागा. खालते खालते होत चालले. आता सध्या इथं उडी मारून यायला लागतं. आता जवळ आवरा पाठ खाली होत नाही ना तवर अख्खा तवर वाढत जाईल. फायनली स्वीट लेक जवळ पोचलेलं आहे. स्वीट लेकचं पाणी स्वीट आहे की नाही त्या माहीत नाही, नाव कशावरनं स्वीट ठेवले पण आलं आहे आपण इथेही. एक नंबर व्ह्यू आहे. आता आतमध्ये पोवायला मजा येते ना ते बघू. याला म्हणते इल्या ग्रुप काय शूट ये का मजा येते. पक्के दिवसांचे कपडा करले मी कारण की आपला पोट वाढले. आता थोड्या दिवसांनी पोट नक्कीच कमी करू बॉडी दाखवायला. संकेत मी काय बोलतो तुला कसा वाटला फोटो काढून? ते फॉरेनरचा फॉरेनर तुला आवडी भाई बोलली वाव बोलली मग तो काही बोलला नाही त्यानं. मला एक सेल्फी घ्यायची होती पण येऊ दर्शनदाने बोलले नको येऊ. तर आता चला याला भाई, आम्हाला विचारा, सांगा, याला आम्ही विचारा घेतली काय असती. प्रॉब्लेम होता याला. मला काहीच प्रॉब्लेम होता बाबा. का नाही बोलला या की तुला सांगतो घे बाबा. इथे एक फॉरेनर होती तर याने फोटो घेतले. तिला आवडला त्याचा फोटो. मग ती बोलतो वाव व्हेरी नाईस फोटो. झाला आमचा आवरा भारी मन बोलता मला बोलायचा पण आली कॅमेरा चालू म्हणून तुला मी काहीच बोलत नाही. बंद कर मग. सो आता आम्ही निघालो इथून पण आता आम्हाला जायला जागाच नाही. त्या नाही निघूत मी इथे सांगलेला तुम्हाला ही आमची नदी होणार. बरं तिथे 2-3 दगड आणि त्यांच्या उड्या मारून जाऊ शकते. ही किती मोठी झाली बघा. निघूत एवढीच होती. निघूत एवढीच होती. तुम्हाला पहिले दाखवला तेव्हा एवढीच झाला. किती मोठी झाली बघा. आता आमचे जायचे वांदे झालेत. आता इथून हळूहळू वाढत चालले. उड्या मारत मारत जायला लागेल. सगळं आता विचार करतो आता काय करायचा बघू. पंकज लेट्स डू इट. डन. पहिला टप्पा पार दिले त्याच्यात पण आता संध्याकाळचं 5-5:30 वाजले. आता मौसम एकदम मस्त झाले. फिरण्यासारखा झाले. गरमी बिरमी काहीच नाही. आता आंघोळ करून जस्ट आंघोळ करून आले. इथून मागं काय बोलता ना स्वीट लेकच्या इथून आंघोळ करून आलो. हे स्ट्रगल करताना आमचं यायला कसं यायचं ते. होतं आणि चप्पल घेतले. त्यांनी पण चप्पल घेतले. त्याही बुटा काढून आली. हे दोघांनी बुटा काढून आली. तो माझा कॅमेरा घेतल्यानं ब्लॉक करतो तो. त्याच्या मागच्या त्याची व्हिडिओ तो बनवता. आवरा शॉक होता स्वतःचा ब्लॉग चॅनल बनवायचा. माझ्या ह्याच्यानं बनवीत बसल्याने. आम्ही तर नाही जाऊ शकलो. आम्ही पाण्यातून जातो आहे. बुटा काढलेत. सो जरा पाण्यामधून हळूहळू हळूहळू जाते. बाबा ये बघ खड्डा बघ एवढा वाटता. माझी पॅन्ट ओली झाली माझी आता. तो खड्डा मला दिसलाच नाही. कसा पडलो मला काय माहीतच नाही. पका बेकार पडलो मी भावा. कमीत कमी 100 फोटो काढले आणि पंकजनी तरी त्याला अजून फोटो काढायचे आहेत. एक तरी फोटो दाखवा तुम्ही भावा. खोटा नको बोलू. 100 फोटो काढले आणि तुम्ही अजून पण तो बोलतो मला काढायचा फोटो. 100 असले तर 1000 रुपये देणार. ओके डन. 1000 रुपयाची भेट. हा 100 असले ना फोटो माझं. हा सगळ्यांच्या मोबाईल मध्ये मिळून गोव्याचं तरी 1000 देणार. चालेला कारण सगळी आणि तर आता आम्ही संकेत कुठे राहिला. संकेत ये भावा तू पण ये. नुसतं फोटो काढायला पाहिजे ना
आमचा काही संबंध नाही. यो पण या नुसता फोटो करल्यान या आणि यो कॅमेरामॅन आमचा यो स्वतःच फोटो यायचा खपत नाही. काय लाज वाटते तुला? लाज हा नाही ना दादा, चौरा फोटो आम्ही केला. यो काय चालले पंकज शेट? काय चालले? फोटोग्राफर फोटोग्राफरचं फोटो करतो पंकज. नाही आमचा गोलू शेट. आवरात चालत आल्यावर 3 किलोमीटर चालत आल्यावर, पण इथं आल्यावर एन्जॉय करायला भेटला तर बरा वाटायचा. बरं वाटला, शांती भेटली जरा. माझ्या मनाला शांती वाटली. कोणीतरी चांगला बोलला नाही तर याच्या बना यानं मी आणलेला आवरा चालेल. तुला शिवाय दिल्यात का रे? मजा भाई, नसती 3 ना तुला किलोमीटर शिवाय चालल्यावर दिल्यात. मजा आली मजा आली. दुसऱ्यांचं काही माहित नाही. माझे फोटो चांगले आले आणि ते तवरा बाद झाला म्हणा. बाकी यांचे काही पण करून दे. एअरड्रॉप करू की नाही? अरे पंकज जा. तुला काय वाटतं तुला रातच्या रात्री मोबाईल नाही गायब करणार मी? तुला लरवीन डायरेक्ट लरवीन. हा पाय दुखताना द्यायचा. सकाळचे जे घरून गेल्यावर गोली देता मालून देता चल. मसाज आहे ना भाई, मसाज करू आपण लगेच. गोव्याला मसाज येतील ह्या काय? 150 रुपये मध्ये मसाज भेटतो. ह्यो गोलू 150 वाली जेल. चक्कर बिक्कर ना. आता निघत बीचवर आम्ही कपडे करलेले ना. आता ती वापस रिटर्न पॅन्ट घेतली. टाकी रेती पॅन्टीमध्ये गेलं. आता इथं चालताव ना तर चालाचं वांद होता ना की ती रेती घसतं पायांवर आणि चिपचिप पण होतं. सो आता आम्ही पॉईंटवरनं निघालोय. आता बघू कुठे जायचं त्या. तिचं काय झालं? शिगॉट हट पडली वाटतं. पडली आता आम्ही चाललो. आता बघू कुठं जायचं त्या. आता सगळी थकलेली आणि त्याची आम्ही तर नाही थकलो. बाकीचा यांचा माहीत नाही थकल्यान का नाही. बाहेर फिरायला आल्यावेळी थकताना म्हणून मला पटत नाही आणि कुठं घेऊन जायचं. आता या तरी ऍडजस्ट करायला लागतं कसा ना कसा. भावा रशियन. याकडे दिला बंद रशियन We got it, रशियन ब्रो. बंद नव्हता गेला तो, काहीतरी दिला त्याला. रशियन होती. आता तुला कसं समजला? भावा रशियन होतीस. ती एवढी गोरी होती ना. गोरी का दुसऱ्या पण असतात. नाही रे आपल्या माय फ्रेंड इज टू अर्नी. This. So my smile for that. Who is more horny? He is horny. He is more horny. He had 4-5 girlfriends at one time. Say congratulations to him. Congratulations, horny man. तो आता हरणीचा मतलब गव असतं. 15वी शिकलेला माणूस. मी काय गावाचा भावा मॅप बनवलेला मी. मॅप बीप काही नव्हता लोला हो तो बघतो. आता आम्ही रातच्या चालले गॅस टाकायला. गॅस संपल्या गाडीचा. आता जाऊ पहिले गॅस टाकायला पंजिमला जायला लागतं. आम्ही आहो गोव्यामध्ये. मग आता बस नाही ब्लॉग एंड करीन. आता आम्ही रात्री किती रात्रीचे 12-12:30 वाजल्यानंतर जाऊ पहिले गॅस टाकू. मग बघू जर काही चालू असला तर तिथं फिरू, नाही तर मग ब्लॉग येतात संप.